की ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी साधना या ठिकाणी केलेली साधना स्थल ज्याला म्हटलेलं गेलेलं आहे असं असणारा भंडारा डोंगर आणि या भंडारा डोंगराच्या परिसरामध्ये असणार अतिशय भव्य दिव्य सोहळा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली कदम आणि जगद्गुरु तुकोबारायांचं असणारं संस्थान भंडारा डोंगर संस्थान यांनी मिळून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा या ठिकाणी करत आहेत. रामकृष्ण हरी माऊली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 375वा वैकुंठगमन सोहळा आता सुरू होतोय, म्हणजे आजपासून चालू झालेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भंडारा डोंगर या पायथ्याशी दररोज म्हणजे जवळजवळ 1 लाख पाहुणीसाठी मोफत अन्नप्रसाद, त्याचबरोबर कीर्तन, प्रवचन आणि काकडा आरती यांचा सोहळा सादर होणार आहे. सुवर्ण सोहळा 23 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत संपन्न होणार आहे. तुम्ही लांबून लोक येतात. गेल्या वेळेस पण आपण या ठिकाणचा व्हिडिओ काढला होता आणि खूप लांबून आपल्याला रिस्पॉन्स भेटला होता. तर आता भाविक भक्त वगैरे भरपूर येतात. 375 मृदंग दिंडी किंवा जे काही तुळशी वृंदावन जे आहे ते सगळे 375 अशा पद्धतीने यांची चांगली भव्य अशी मिरवणूक काढली. अजून तयारी झाली आणि आता उद्याची तयारी चालू आहे. तर आतमध्ये काय काय आहे ते आपण नक्की बघूया. चला. तर आता बघलेल्या कमानीतून एंट्री आहे आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर बघा इकडे पार्किंगची वगैरे खूप मोठी सोय केली बघा. इकडे हे जे आहे ते कायमस्वरूपीची कमानी आहे भंडारा डोंगर. त्या इकडे जे आहे इकडे पण पार्किंग आहे, त्याचबरोबर तिकडं मोठं पटांगण आहे आणि इकडे पण भरपूर आहे बघा याचं. तर या कमानीतून एंट्री केल्यानंतर बघा इकडे हा सुदुमरे रोड आहे आणि या ठिकाणी डायरेक्शन वगैरे दिली त्यांनी बघा. हा जो आहे तो भंडारा डोंगरवरती जाणारा रोड आहे. त्या इकडे 2 व्हीलर आहे, तिकडे पार्किंग आहे सुदमरेचा रोड आहे आणि हा इकडे जो आहे तो 4 व्हीलर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 व्हीलरचं पार्किंग आहे. आणि त्यांच्यानंतर इकडे गेलं का इथं भोजन कक्ष आहे दिसतंय. वरती मंडप आहे, काय गातापारायण मंडप वगैरे जे आहे ते सगळी इथं माहिती दिली बघा. हे बघा स्नानगृह वगैरे हा थोडक्यात त्यांनी नकाशा दिलेला आहे. 23 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत हा पूर्ण कार्यक्रम आहे. त्याचबरोबर इकडे बघा इकडे पण कमान आहे. ह्या कमानीतून आतमधून एंट्री करायचे आणि पलीकडे मंडप वगैरे आहे. तर आपण दुसऱ्या कमानीतून एंट्री केली आतमध्ये. तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलं मॅप वगैरे जो काय लावला आहे तो. जवळजवळ 100 एकराचा असा पूर्ण पटांगण मोकळा आहे नाही का. बरेच दिवस झाले तर काम वगैरे चालू का होतं आणि आता बघा अजून भाविक भक्त आले नाहीत, म्हणजे येतील. उद्यापासून खूप गर्दी होते. गेल्या वेळेस पण आम्ही आलो होतो, जवळ 1-2 लाख लोकांचं जेवण म्हणजे संध्याकाळी महाप्रसाद आणि तेवढं पब्लिक कीर्तनासाठी वगैरे असतं नाही का. असो, त्याचबरोबर हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव वगैरे करतात नाही का. खूप छान आहे. ॲक्च्युली मला जॉबवरून यायला उशीर झाला त्यामुळे दिंडीचं हे मला काढता आलं नाही, पण आता संध्याकाळी आम्ही आलोय. तर हे बघा समोर किती प्रसन्न वातावरण आहे. हे बघा किती मोठं पटांगण आहे. मी मेन याच्यामध्ये आलोय नाही का. रथ वगैरे आता मिरवणूक झाली थोड्या वेळापूर्वी आणि सभा मंडप वगैरे खूप छान आहे बघा. एकदम मन प्रसन्न होतं. हे बघा त्या ठिकाणीच कीर्तन वगैरे जे काय असेल ते होणार आहे नाही का. काकडा आरती सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम राहणार आहे सगळे. किती लोक किती बघतात बघा. तिकडं दिंडी आहे त्रिचक्र भंडारा डोंगर यांची. आपण तिथं जाऊया. बघा पब्लिक वगैरे भरपूर आहे का. किती मोठं पटांगण आहे मोठं. एकदम थोडा उशीर झाला यायला, पण बघा रोषणाई वगैरे कसली केली. हे बघा कमी ठिकाणी आलो होतो आणि नाही का आपला देवीचा वगैरे 8 दिवस तुम्ही लॉंग व्हिडिओ मध्ये बघितला तर ते महाराज पण आपल्याला भेटले आज इथं. रामकृष्ण माऊली, रामकृष्ण हरी. आज आलेत या कार्यक्रमाबद्दल आपल्याला थोडक्यात ते माहिती सांगतील की ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी साधना या ठिकाणी केलेली साधना स्थल ज्याला म्हटलेलं गेलेलं आहे असं असणारा भंडारा डोंगर आणि या भंडारा डोंगराच्या परिसरामध्ये असणार अतिशय भव्य दिव्य सोहळा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली कदम आणि जगद्गुरु तुकोबारायांचं असणारं संस्थान भंडारा डोंगर संस्थान यांनी मिळून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा या ठिकाणी करत आहेत. सांगण्याचं कारण म्हणजे सगळे असणारे जे ध्वजधारी आहेत ते 375 आहेत.
टाळकरी 375 आहे, मृदंगाचार्य त्या ठिकाणी 375 आहेत, जे असणारे त्या ठिकाणी तुळशीवाल्या महिला आहेत त्या 375 आहेत. सगळं असणारं सगळं 375 आहेत. ज्ञानेश्वरीचं आणि जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा गाथा पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होणार आहे. आपणही सर्वांनी या असणाऱ्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि आमचे असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र देहू या ठिकाणचे असणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत. सर्वांनी एकदा रामकृष्ण हरी म्हणायचे. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने खूप मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे दिनांक 23 पासून 31 जानेवारी पर्यंत. तर तुम्ही एक नक्की आस्वाद घ्या. त्याचबरोबर राहिलेला आपण आता जे काय आहे स्टेज वगैरे आहे आणि हे पटांगण वगैरे खूप मोठं आहे. पटांगण मग आजपासून म्हणतो मी, पण हे बघा यांचा मंडप जो आहे सभा मंडप तो खूप मोठा आहे. बघा हे बघा कितीही भाविक लोक आले, 4-5 लोक भाविक भक्त जरी आले तरी त्यांच्यासाठी पूर्ण सोय आणि व्यवस्थित खूप छान पद्धतीने केलेली आहे. भोजनाची पण व्यवस्था आहे, छान आहे. राहण्याची आणि सगळंच म्हणजे नाही का. आता थोड्याच वेळाने कीर्तन वगैरे चालू होत आहे, त्यामुळे आता बघा नाही का मंडपामध्ये वगैरे लोक येत आहेत, भाविक भक्त जे आहेत, विद्यार्थी वगैरे जे आहेत ते सगळे येत आहेत. बघा श्री क्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट झालेली ठिकाण म्हणजे भंडारा डोंगर. त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज ध्यान करण्यासाठी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगर या तिन्ही डोंगरावरती आपले ध्यान साधना करण्यासाठी येत असत. अशाच या पदस्पर्शाने पावन झालेला आपला भंडारा डोंगर या ठिकाणी गेल्या वर्षी 375वा वैकुंठगमन सोहळा खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला होता. त्याच पद्धतीने याही वर्षी 375 मृदंग, 375 दिंडी, 375 तुळशी वृंदावन असा बराच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. दिनांक 22 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 या पद्धतीने इथे भव्य दिव्य असा हा सुवर्ण सोहळा साजरा होणार आहे. अशा ह्या सुवर्ण सोहळ्याचे तुम्ही सर्वजण सहभागी व्हा आणि आपला त्या सोहळ्याचा आनंद घ्या, असे आपल्या चॅनलतर्फे मी तुम्हा सर्वांना नम्रतेची विनंती करत आहे. अशा पद्धतीने आज आपण थोडक्यात माहिती पाहिली. आपण उद्या सविस्तर अजून माहिती पाहूयात. आणि उशीर रोजचा झालाय vlog हे तुम्हाला आणि आता इथे तुम्हाला इथून पुढे 6-7 दिवस कंटिन्यू इथलं अपडेट तुम्हाला नक्की भेटेल. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जे काही परिसरात जे लोक असतील, जे भाविक भक्त असतील, त्यांना नक्की याची माहिती मिळेल. असो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. ऍक्च्युली व्हिडिओ खूप मोठा करायचा होता, पण घरी लहान मुलं आहेत, शंभू वगैरे दिव्या घरीच आहे, त्यामुळे आम्हाला लगेच आता जावं लागतं. त्यांचा फोन आला होता. असो, भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. बाय. रामकृष्ण हरी.